नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता नंदिनी बाहेर जात असते, तेव्हा आता मानिनी म्हणते की नंदिनी कुठे चालली, तू बाहेर चालली का? तेव्हा नंदिनी म्हणते हो आई, मला थोडं बाहेर काम आहे म्हणून मी बाहेर काम करून येते. तेव्हा आता मानिनी म्हणते तुझं जीवावरकडे लक्षच नाही आहे, जीवावर तुझं खूप दुर्लक्ष चालू आहे नंदिनी. तेवढं आता नंदिनी तिच्याकडे बघते. तर दुसरीकडे आता मानिनी आता किचनमध्ये काम करत असते. ती पार्थसाठी खिचडी टाकण्यासाठी किचनमध्ये गेलेली असते. तेव्हा आता तिथे वसूसुद्धा असते. तर आता काव्या तिथे येते आणि काव्या म्हणते की आई मी करू का यांच्यासाठी साबुदाणा खिचडी? तेव्हा आता मानिनी म्हणते अरे वा, प्रेमात पडलेलं दिसतंय कोणीतरी. तेव्हा आता काव्या लाजते आणि म्हणते नाही आई, तसं काही नाही आहे, पण आता हे ऑफिसला जात आहेत ना, पण रोज ते तुमच्याच हातची साबुदाणा खिचडी खातात, तर मग आज म्हटलं मी बनवावी, असं म्हणून ती मानिनीला सांगत असते. वसू आता त्या दोघींचं बोलणं आता ऐकत असते. तर आता वसू विचार करत असते, म्हणजे आता काव्या पारच्या प्रेमात पडते की काय, कारण पारच्या मागे पुढेच चालू असतं तिचं. जेव्हाही पहा तेव्हा पारच्या मागे पुढेच असते काव्या. काय चाललंय त्यांचं काय माहिती. आणि ही आपली रम्या पार्थ सोडून दुसऱ्याच गोष्टीकडे लक्ष देते. माझ्या रम्याला जर कधी पार्थ नाही भेटला ना, तर माझ्या रम्याचं काय होणार, आमच्या या घरांना आता हकालपट्टी होणार. म्हणून ती म्हणते या रम्याच्या चांगल्याच आता कानाखाली वाजवावे लागतील, तिला सांगावं लागेल की पार्थच्या मागे पुढे फिर आणि पार्थचा पिछा कर, पार्थला तू असं एकटं सोडत नको जाऊ, कारण काव्य त्याच्या मागावरच असते. आता असं वसू आता मनातल्या मनात बोलत असते. तर आता वसू आता रम्याला चांगलाच धडा शिकवणार आहे आणि चांगलाच तिला सांगणार आहे की पार्थला तू सोडू नको, नाही तर काव्य आता पार्थच्या प्रेमात पडली आहेत. अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.